जगाचा अनुभव असाच असेल तर पुढील आयुष्य सुखासमाधानाने घालवण्यासाठी आशा वाढवण्यास मला आधार मिळाल्यासारखे वाटले. सर्वच माणसे अशी नसतात ह्याची मला जाणीव होती, पण काहीतरी आणि कुठे ना कुठेतरी सारासार विचार आणि चांगुलपणा अस्तित्वात आहे हे कळले आणि तेवढेच मनाला धीर येण्यास साधन झाले. ह्यापूर्वी जग मला भयान वाटत होते, पण आता ती भीती कमी होऊ लागली. माझे आयुष्य सुखाचे होणार नाही हे पदोपदी मला जाणवत होते. दुःखाच्या प्रसंगी समाधानाला जागा मिळेल की न मिळेल अशी जी मला भीती वाटत होती ती आता दूर झाली. दुसऱ्या दिवशी कोकणात जायला निघाले. ताईच्या घरी येऊन पोचताच मला अतिशय आनंद झाला. नानासाहेबांनी लाथ मारून मला घराबाहेर घालवले त्यावेळी पुढे माझी काय स्थिती होणार ह्याचा अंदाज मला राहिला नव्हता. मी त्यावेळी स्टेशनवर आले, पण पुढे कुठे जाणार ह्याची योजना केली नव्हती. मला जीवाचा कंटाळा आला होता. ताईच्याही घरी जाऊ नये असे त्यायोगे वाटले होते. योगायोगाने चंदूची भेट झाली नसती तर कदाचित मी जीवाचे काही बरे वाईटही करून घेतले असते. पुण्याची हकीकत ताईला सांगताना ही माझी मनस्थिती मी त्यावेळी तिच्यापासून लपवून ठेवली नाही. माझी हकीकत ऐकताच तिला रडे कोसळले. तिला नानासाहेबांचा भयंकर तिटकारा आला. काकांनी तर त्यांना नाही नाही ते बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी ताई म्हणाली, जो तो माणूस आपापल्या समजाप्रमाणे वागत असतो. मलाही नानासाहेबांचा राग आला आहे. उगीच त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ. जगात वागताना वारंवार असे प्रसंग यायचेच. हजार मतांच्या हजार माणसांशी संबंध येताना असे काहीतरी घडणे अगदी साहजिक आहे. वरपक्षाच्या माणसांनी खरोखरच अडवले असेल त्यांना. काका मध्येच म्हणाले, मी कबूल करतो त्यांनी अडवलं असेल म्हणून. त्यालाही उपाय होता. सामोपचारानं गोष्टी करता येणं शक्य नव्हतं का? मथुला इकडेच पाठवून दिली असती तर सारा वादच मिटला असता. पण खरं कारण ते नव्हे. ह्या सर्व अत्याचाराच्या मुळाशी पैसा आहे. विम्याची रक्कम त्यांच्या डोळ्यावर आली होती. हिला घरातून घालवून दिली आणि त्या संतापात तिनं आपलं काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर त्यांचा मार्ग आयताच मोकळा होणार होता. अशा गोष्टी झाल्याही आहेत. सासरच्या जाचाला त्रासून कित्येक बालविधवांनी आत्महत्या केल्या आहेत ते त्याला माहीत होतं. वरपक्षाच्या जाचणुकीमुळे नव्हे तर मथुचा खून पाडण्यासाठी त्या राक्षसानं असं वर्तन केलं. काकांचे हे भाषण ऐकून ताई गप्प बसल्या. काकांची विचारसरणी मला पटली आणि त्यामुळे नानासाहेबांबद्दलचा माझा तिटकारा कडोविकडीला पोचला. काही दिवस सुखासमाधानात गेले, पण माझ्या दैवाला ते पाहवले नाही. गावात एक नवीनच लाट उसळली होती. आमच्या विरुद्ध एक मोठा कट चालला होता. त्याच्या मुळाशी नानासाहेबच आहेत असे आम्हाला लगेच कळून आले. एके दिवशी ग्रामपंचायतीची सभा भरून काकांना बोलावणे करण्यात आले. गावगंगेने मला बहिष्कार घालण्याची योजना काकांसमोर मांडली. खेड्यापाड्यात हा गावगाडा केवढा अजस्त्र असतो आणि त्याखाली मी म्हणणाऱ्या मोठमोठ्या लोकांना सुद्धा कसे चिरडून जावे लागते हे ज्यांना माहीत आहे त्यांना त्या प्रसंगाची खरी कल्पना येईल. मी बाडग्या लोकांच्या गोटात होते. माझा तिथे अन्नव्यवहार झाला आहे आणि अतएव मी बाटले असून पतीत झाले आहे असा तो आक्षेप होता. काकांनी खरी परिस्थिती समजावून देण्याचा आपल्या परीने पुष्कळ प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 1 दिवसाचा निर्वाणीचा अवधी देण्यात आला. तितक्या वेळात जर मला काकांनी घरातून घालवून दिले नाही तर काकांचे घर वाळीत टाकावे असे सर्वानुमते ठरले. काकांवर हा अनपेक्षित वज्राघात झाला. घरी आल्यावर ते ताईला म्हणाले, बहिष्काराची मला पर्वा नाही, पण घराण्याची अब्रू डोळ्यांसमोर उभी राहते. मी मथुला अपंक्त ठेवतो असं सांगितलं तरी ते त्या लोकांना पटत नाही. तिला घरातून घालून दिली पाहिजे. घरच्या कोणत्याही आवारात तिनं राहता कामा नये असा त्यांचा हेका आहे. ती कोणत्या रीतीने बोर्डिंगमध्ये राहत होती हे मी त्यांना समजावून सांगितलं. मुलगे अशाच रीतीनं राहतात, पण ते बाटले असं आपण समजत नाही हेही सांगितलं. कोणताच युक्तिवाद त्यांना पटला नाही. हिनं बायबलवर पुराण सांगितलं त्या अर्थी ही बाटलीच असली पाहिजेत असे सर्वानुमते ठरलं. वादविवाद करता करता शेवटी एक तोड निघाली. बोर्डिंगात राहिल्याचं पाप प्रायश्चित्तानं शुद्ध होईल, पण मथुनं देवाच्या घाटेखाली उभं राहून बायबल पुराण सांगितलं नाही अशी शपथ घ्यावी, म्हणजे प्रायश्चित्त देऊन तिला पंक्तिपावन करून घेण्यात येईल. काकांचे हे भाषण ऐकताच मी एकदम उत्तर दिले, मी खोटं बोलणार नाही. मग देवळात शपथ घेणं तर दूरच राहिलं. काका आश्चर्यचकित होऊन म्हणाले, म्हणजे तू बायबलवर पुराण सांगितलंस हे खरं का? होय,
मी बायबलवर पुराण सांगितलं आणि त्याचा मोठमोठ्या अधिकारी व्यक्तींवर सुद्धा चांगला परिणाम झाला. काका दोन्ही हात कपाळावर घेऊन म्हणाले, हे मला आधी कळलं पाहिजे होतं. बायबलच्या पुराणाचा आरोप खोटा आहे अशी कल्पना करून मी तोडीला तयार झालो होतो, पण आता माझं तोंडच बंद झालं. बायबलवर पुराण सांगितलं हा माझा गुन्हा झाला का? नाही, माझ्या दृष्टीनं नाही, पण गावगंगेला ते पटणार नाही. एवढेच उत्तर देऊन काका एकाएकी निघून गेले. ताई मला म्हणाली, परवा आपण नानासाहेबांना दोष देत होतो आणि आज आमच्यावर तोच प्रसंग आला आहे. मी एक क्षणाचा सुद्धा विचार न करता ताईला सांगितले, ताई, अशी कष्टी होऊ नकोस. मी पाप केलं नाही, माझ्या हातून अधर्म घडला नाही. देवाच्या घरी मी कोणत्याही रीतीने अपराधी नाही. ईश्वर माझी कसोटी पाहतो आहे. आधीच मी बालविधवा, त्यातून माहेर पारखं झालेली, सासरच्या मंडळींनी लाथा मारून बाहेर घालवलेली. एक तुझा काय तो आधार, पण तोही आज सुटू पाहतो आहे. ह्यापुढं मी जगावर उघडी पडणार आहे. अनाथ, अबला, निसहाय, निराधार अशी मी आता माझ्या दैवाशी झगडणार आहे. ताई, माझी निघण्याची तयारी कर. यापुढं इथं राहून माझ्या उपकारकर्त्यांना संकटात घालण्याचं पाप मी करणार नाही. मी माझे सामान सुमान बांधू लागले. ताई धावतच काकांकडे गेली. काका आले आणि त्यांनी परोपरीने माझी समजूत घालायचा प्रयत्न केला. माझ्यासाठी बहिष्कृत होऊन राहायलाही ते तयार झाले, पण माझा निश्चय ढळला नाही. मी काकांना सांगितले, माझ्यावर जर तुमची माया अंतःकरणपूर्वक असेल तर आत्ताच्या आत्ता गाडी आणा. मला ग्रामत्यागा वाचून गत्यंतर नाही. काकांचा नाईलाज झाला. त्यांनी गाडी आणण्यास सांगितले. माझ्या निघण्याची बातमी हा हा म्हणता गावभर पसरली आणि गावातील सर्व प्रकारची मंडळी आमच्या दारी गोळा होऊ लागली. माझे सामान नेऊन गाडीत ठेवण्यात आले. निघण्यापूर्वी काका आणि ताई ह्यांना मी नमस्कार केला तेव्हा ताई म्हणाली, घर सोडून जात आहेस खरी, पण माया तोडून जाऊ नकोस. ज्या ज्या वेळी काही जरूर लागेल त्या त्यावेळी मला लिहित जा. जीवाची आबाळ करू नकोस. संधी साधून मीही तुला भेटायला येत जाईन. मला रडे कोसळत होते, पण मन घट्ट करून पाठ फिरवून मी दाराकडे वळले तेव्हा ताई म्हणाली, जरा थांब. तिने आतून थोडे दही आणून माझ्या हातावर घातले. मी दाराबाहेर पडताच काका पुढे आले. त्यांना मी पुन्हा नमस्कार केला. एवढा मोठा धीराचा पुरुष, पण मी निघून जात असलेली पाहताच एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते रडू लागले. त्या गावात दादा नावाचे एक वृद्ध गृहस्थ होते. ते मोठे तपस्वी होते. साधू संतात त्यांची गणना होत असे. ते त्यावेळी तिथे आले होते. मी गाडीत बसण्यास पुढे होत आहे असे पाहून त्यांनी मला विचारले, मुली, थांब, मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे. शपथ का घेत नाहीस? दादा, मी बायबलवर पुराण सांगितलं आहे. गीता, भागवत आणि उपनिषदे ह्यांचे आधार देऊन बायबलवर पुराण सांगितलं आहे. मग मी खोटी शपथ कशी घेऊ? मुली, ईश्वर तुझं कल्याण करो. हा दादा तुला सांगतो आहे, तू निर्दोष आहेस, निष्पाप आहेस. तुला बहिष्कृत घालायला उठणारे मूर्ख आहेत. असा एक काळ येईल की त्यावेळी त्यांना ह्या त्यांच्या वर्तनाचा पश्चाताप होईल. जा, ईश्वर तुझा पाठीराखा आहे. तो तुला केव्हाही काही कमी पडू देणार नाही. हे ह्या दादाच्या मुखानं ईश्वरच तुला सांगतो आहे असं समज. दादांचे हे भाषण चालले असताना जमलेली सर्व मंडळी चित्रासारखी तटस्थ राहिली होती. गाडी चालू झाली. ताई आणि काका गाडी मागून बराच वेळपर्यंत येत होते. काळोख पडत चालला असे पाहून मी गाडीवाल्याला गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी खाली उतरले आणि त्या उभयतांना पुन्हा नमस्कार करून म्हटले, माझ्यासाठी आता कष्ट घेऊ नका. काळोख पडू लागला. आता घरी परत जा. मुंबईला पोचताच मी पत्र पाठवीन. गाडी चालू होताच मी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. लोभाचा शेवटचा दुवा तुटला. मी अनाथ झाले. घर म्हणायला मला ह्या जगात काही राहिले नाही. पुन्हा या घरात राहण्याचा योग मला येणार का? मला रडण्याचे हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. गाडीवाला म्हणाला, हे बामण मोठे निर्दय आहेत. त्यांना माणुसकी नाही. देवाचा कौल देखील विसरतात. दादांनी एवढं सांगितलं तरी त्यांचं कोणी ऐकलं नाही. तुझ्यासारख्या माऊलीवर आग पाखडली. देव त्यांना बघून घेईल. गाडीवाल्याला सुद्धा माझी दया यावी आणि या सुबुद्ध माणसांनी मला घराबाहेर हाकून काढावे, हा काय दैवाचा खेळ. गाडीवाला सारखा बोलत होता.
पंचायतीला जमलेल्या माणसातील प्रत्येकाच्या घरच्या नाही नाही त्या उखाळ्या पाखाळ्या काढीत होता. प्रत्येक माणसाला आपल्या कुणबी भाषेतील अस्सल अस्सल शिव्या देत होता. त्याचा तो उद्वेग पाहून मला आश्चर्य वाटले. ह्या कुणब्याला हृदय आहे, तसे त्या वेदशास्त्र संपन्नांना नाही का? आपल्या बुद्धीप्रमाणे हा कुणबी माझ्यावरील आरोपांचे आपणच निरसन करून टाकीत आहे, तसे त्यांना नसते का करता आले? ह्या कुणब्याचा युक्तिवाद ऐकून मला आश्चर्य वाटले. त्याची भाषा गावंढळ होती, पण विचार सोज्वळ होते. मला तेवढेच समाधान वाटले. जाण्यापूर्वी 2 माणसांनी मला निर्दोष ठरवले. एक साधूच्या पदवीला पोचलेले ते दादा आणि दुसरा सर्वांच्या पायतळी राहणारा हा कुणबी. नखशिकांत परमेश्वराने मला निर्दोष ठरवले असे वाटून मला अत्यानंद झाला. मी माझे दुःख विसरले आणि हसतमुखाने गाडीवाल्याशी बोलू लागले. दुसऱ्या दिवशी मी मुंबईला येऊन पोचले. आज मुंबई मला अगदी भयान वाटत होती. ह्यापूर्वी मी येत होते त्यावेळी पुन्हा कुठल्या तरी घरी जाण्याची मला आशा असे, पण आज माझे मुंबईत येणे म्हणजे अफाट जगाच्या प्रवासाची पहिली तयारी होती. मी बोर्डिंगात आले. इतक्या लवकर मी आल्याचे पाहून स्मितबाईंना आश्चर्य वाटले. गावी घडलेली सर्व हकीकत मी त्यांना जशीच्या तशी सांगितली. ती ऐकून वाईट वाटण्याऐवजी त्यांना आनंद झाल्यासारखा दिसला. त्या म्हणाल्या, तुझी पापं धुवून जात आहेत. प्रभू तुला तारणाच्या मार्गाकडे खेचित आहे. त्यांचे ते भाषण ऐकून मला हसूच आले. संध्याकाळी मी गाडी करून डायमंड लॉजमध्ये गेले, पण सुटी मिळाल्यामुळे चंदू दुसऱ्या कोणत्या तरी गावी निघून गेला होता असे मला कळले. मी त्याच गाडीने बोर्डिंगात परत आले. परीक्षेच्या रिझल्टला बराच अवकाश होता. दुसरा काहीच व्यवसाय नाही म्हणून मी बायबल वाचण्यास आरंभ केला. स्मिथबाईंनी टॉमस ए कॅपियर्सचे इमिटेशन ऑफ ख्राइस्ट हे पुस्तक आणून मला वाचायला दिले. माझ्या खोलीतील दुसऱ्या एका मुलीने आणलेले लाईट ऑफ एशिया हे पुस्तकही त्याच वेळी माझ्या हाती आले. मी या दोन्ही पुस्तकांच्या परिशीलनात तो कंटाळवाणा काळ घालवित होते. ह्या पुस्तकांनी मला नवी स्फूर्ती दिली. शेवटी एकदा परीक्षेचा रिझल्ट लागला. मी पास झाले. मी नुसती पासच झाले नव्हते, तर मला जगन्नाथ शंकर शेठची संस्कृतची स्कॉलरशिपही मिळाली होती. हा आनंद मी कुणाला सांगू? या आनंदाची भागी मिळवायला माझ्या मायेची कुणीही माणूस त्यावेळी जवळ नव्हते. तो आनंद मला दुःखाहूनही दुःखदायक झाला.